विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा। अखंड महाराष्ट्राचे रथ दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेला आपण सुरुवात करूया। सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल। फलंदाज किशोर पोरजी आणि त्याला साथ देत असताना फलंदाज तुम्ही पाहू शकता ओमकार पोरजी। ही दोन सलामी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मयूर राजे, एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही मयूर राजेला पाहता। चला पंचांची विनंती की आपण लगेच आता सामना सुरू करा। ऑफिशियल अंपायर्स आमचे एवन जोडी टाइम देखील अलर्ट केला जाल्याचे लक्ष द्या। यस सत्यवान काकडे सर आणि त्यांच्या समेत सुनील तांडे सर बेलवली यांना पाहता तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार मयूर राजे समोर किशोर पोरजी। पहिलाच बॉल ओहो अगदी चांगला फटका बाकवास टोकलेला हा बॉल लॉक केलाय जिथे मेथीचा ठोकलाय किशोर पोरजींना षटकार। बॉल वरती अगदी चांगला फटका आपल्याला फलंदाज किशोर पोरजीच्या पाठमधून पाहायला मिळाला जिथे संघाचा ना वैयक्तिक अकाउंट ओपन केलं 6 धावेनं। पहिला षटक 5 षटकांची मॅच आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचा। त्या ईर्ष्येला फलंदाजी करत असताना घुटना टेक तमाशा देख सलग पाक टू पाक हा दुसरा षटकार। धन्यवाद। क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा नाकून भारी, जो खेळेल तो झिजेल तो चमकेल आणि या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवत असताना किशोर पोरजी अगदी चांगला खेळ। पॉवर सर्कल मध्ये साई विचार केला तर भरपूर चांगले फटके आपण किशोर पोरजीच्या बॅट मधून पाहतोय। सलग 2 बॉल 2 षटकात थोडासा प्रेशर टाकलाय गोलंदाज मयूर राजेवरती, कारण की अटॅकिंग क्रिकेट करत असताना मॅच मध्ये आपण किशोर पोरजी या फलंदाजाला पाहतोय। संघ 12 या आकड्यावरती 5 षटकांचे मॅच आहे। टॉस झाला प्रभाच्या उलट्या दिशेने प्रवास करायचा मॅच मध्ये धानसे टीमला। पुन्हा प्रहार अजून एक तडाखा सलग तिसरा हवाई फायर केला फलंदाज किशोर पोरजीने ठोकला सलग पाक टू पाक हा तिसरा षटकार। अगदी चांगलं संगीत आपण पाहतोय। छत्रपती ट्रॉफी हा क्रीडांगण आज स्पर्धेचा सोहळा दिवस रात्रामध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतो। आज तिसरा दिवस रात्र या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल। दमदार सुरुवात करत असताना फलंदाज किशोर पोरजी आज ओपनर ब्लास्ट करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये सलग 3 बॉल 3 षटकाराला पुढचा बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ऑफ बॉल डिलिव्हर केला। या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करणं महत्वाचं राहील सध्या गोलंदाज मयूर राजेसाठी, कारण की सलग 3 बॉल 3 षटकार आपण पाहिलं। ओरपीचा बॉल होते त्याच्यावरती अगदी अक्रॉस पार्टना भरपूर चांगले फटके आपण किशोर पोरजीच्या बॅट मधून पाहिलं आणि त्याच्यानंतर हा व्हाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज मयूर राजेचा जिथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं। पुढचा बॉल गोलंदाज तयार और पिछचा बॉल दिशा दिली पाकवास कवलेला पावर सर्कल षटक तेवढी चांगली फलंदाजी करत असताना मॅच मध्ये किशोर पोरजी हा येतोय चौकार। टँगडीचा पास अगदी चांगला स्टार्ट देत असताना फलंदाज किशोर पोरजी वैयक्तिक दमदार योगदान देताना चांगली सुरुवात करून देत येतो। मात्र जय गणेश धानसर टीमला संघ जाऊन पोहोचला तब्बल दुरी 22 आकड्यावरती। धानसर हा प्रॅकर होता, थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला। क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेक ती थ्रो अचूक होती, बॅकअप आलं आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला। एक दावे नाही ते मात्र स्ट्राइक देखील रोटेट झाली। यस षटक देखील समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला
23-23 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय गणेश दानसर. आयोजक आमचे पॉवरफुल कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील. होऊ दे ट्रॉफी सक्सेसफुल, मुकुंद राजेंचा एकच रूल, मुकुंद राजेंचा एकच रूल, मुकुंद राजेंचा एकच रूल. संतोष पाटील, दीपक शेठ पाटील, यवन जोडी त्यांची. ट्रॉफी श्री गणेश मित्र मंडळ तलोज मजकूर गावाची. छत्रपती ट्रॉफी बघाय ओ मानाची, श्री छत्रपती ट्रॉफी. या स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग तुम्ही पाहता. भरपूर चांगली स्पर्धा आणि तेवढंच चांगला हा आयोजन सोहळा तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली. बॅटिंग करत असताना जय गणेश धानसर टीमला धाबा तब्बल आल्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये मयूरनं भरपूर धाबा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ब्रह्मा राजेला कमबॅक करावा लागेल. जर तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करायचं ना तर तुम्हाला डॉट चेंडू विकेट हा प्रयत्न मॅचमध्ये सुरू करावा लागेल गोलंदाज ब्रह्मा राजेला. सेकंड पॉवर प्लेचा हा षटक फेकत असताना सेकंड ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर टीमना. थोडासा स्लोवर बॉल होता, हलक्यानं पुश केला. डायरेक्ट हिटचं कदाचित झाले असते तर फलंदाज बाद झाला असता, मात्र तो प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांना आणि तिथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. पण थोडासा स्लोवर बॉल तुम्हाला गतीमध्ये परिवर्तन हे करणं गरजेचं आणि तेच केलं ब्रह्मराजेंना, जिथे पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळाला. सेकंड बॉल समोर पाहिला फलंदाजचा किशोर पोर्जी ज्यानं आक्रमण केला. पहिला ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकारच्या मदतीनं दमदार सुरुवात करून दिली. ते मात्र जय गणेश डान्सर टीमला पदतालिकेचा वापर केला. स्लोवर बॉल होता, चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक आहेत ओ सुपर झेल, जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय गणेश डान्सर टीमला 23 या आकड्यावरती विक धक्का फलंदाज किशोर पोर्जी मैदानातून. तलोजा मजकूर टीमचे पॅकर्स आदरणीय सन्माननीय नितीन शेठ गावन मॅचचा आनंद घेतात आणि या स्पर्धेसाठी दुबईवरनं शुभेच्छा येतात. त्यांचं मनापासून अधिकाधिक स्वागत. आणि विकेट हॅट्रिकसाठी प्रसाद राजे आमचे नेटवर्क खऱ्या अर्थानं तलोजा मजकूर असू दे, पेठाले असो, सिद्धी कोरेले असो, त्यांच्या माध्यमातून फ्री नेटवर्क सेवा वायफायची सेवा त्यांच्या माध्यमातून मॅचेससाठी असतात. तर प्रसाद राजे तुमचं मनापासून आम्ही आभारी आहोत. तुमचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाधिक स्वागत व्यक्त करतो. आणि याच दरम्यान आमचे बाबूराव शेटकेनी साहेबांचा मुख्य मनसेगावरती आगमन झालंय, त्यांचं अधिकाधिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे चांगली गोलंदाजी करता. पहिल्या ओव्हरमध्ये 23 साला थोडासा प्रेशर होता गोलंदाज ब्रह्मा राजेवर, त्यांना प्रेशर रिलीज करत असताना जिथे पहिला धक्का डान्सर टीमला. ओ क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. LPWचा शिकारा दुसरा धक्का फलंदाज बारक्या पोर्जी सलग बॅक टू बॅक आता दुसरा धक्का दिला बॅटिंग करत असताना जय गणेश डान्सर टीमला. साऱ्या जगात डंका वाजतो मेजवानी असेल. आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे कुशल नेतृत्ववान कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आदरणीय युवक शक्ती केंद्र प्रमुख निर्दोष केनी साहेबांच्या माध्यमातून लगातार 3 दिवस प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ साठी सायकल आहे, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. 3 दिवस लकी ड्रॉ. विकेट हॅट्रिक साठी प्रसाद राजे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाक कमालीचे गोलंदाजी साई विचार केला. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 खर्च केला मयूर राजेनं आणि त्याच्यानंतर पूर्णपणे प्रेशर होता गोलंदाज ब्रह्मा राजेवरती. मात्र प्रेशरला साईडला ठेवून नैसर्गिक गोलंदाजी केली मॅचमध्ये, जिथे 3 बॉल 2 धक्के बॅक टू बॅक दिलं बॅटिंग करत असताना जय गणेश डान्सर टीमला. थोडंसं आता दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो मॅचमध्ये ब्रह्मा राजे अगेन्स्ट केलेल्या जय गणेश डान्सर टीम समोर फलंदाज हनुमान पोर्जी ऑन हॅट्रिक गोल्डन बॉल. गोलंदाज या पुन्हा एकदा ब्रह्मा राजे. थोडंसं प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटचे इंद्रज घेते. क्षेत्ररक्षक आहेत, शॉट बॅकवर्स कव्हरलेला उचलती फेकती तोपर्यंत संधी होती. सिंगलला प्राधान्य दिला आणि एका दाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 24 या आकड्यावरती. 24 धाबा धाव पुस्तकावरती. पण या ओव्हरचा विचार केला साईराजे तर थोडंसं बॅकअप दिलं मॅचमध्ये. खरं तर ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर टीमला, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अगदी दमदार सुरुवात राहिली डान्सर टीमची. किशोर पोर्जीनं चांगला खेळ साकारला आणि त्याच्यानंतर त्याची विकेट घेण्यानंतर थोडासा धावेसाठी आता संघर्ष मॅचमध्ये करतोय.
हा प्रकार पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा विकेटची संधी, क्षेत्ररक्षक आहेत, यस पकडला जाईल, तिथे संपला फलंदाज ओमकार पोर्जीचा केला तिसरा धक्का या षटकामध्ये दिलाय गोलंदाज ब्रह्मराजना, जिथे कमालीची गोलंदाजी करत असताना जिथे पाकफुटवरती होता संघ, नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये धाबांची लयलूट केली आणि त्याच्यानंतर भरपूर चांगला कमबॅक करून दिला गोलंदाज ब्रह्मराजना, तिसरा धक्का ओमकार मैदानातून बाहेर. आमचे एवन जोडी या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्मान्य कमलाकर शेठ पाटील असतील, मुकुंदराजे असतील, आमचे अविनाश मुंबईकर, ॲडव्होकेट हेमंत मडवी, आमचे बारके असतील, अजय यांना विनंती करेन आपण मुख्य मंचकावरती या, कारण मॅचचा आनंद आपण नक्कीच मुख्य भव्य व्यासपीठावरती आपण आनंद घ्या. आकाश पाटील भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची देखील राहिली, तुमचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. आकाश, इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स मंगेश पाटील. थँक्यू साई सर. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये तिसरा धक्का लागलाय, थोडासा प्रेशर आलाय, आता क्रिकेटचं सीसी फॉर कंट्रोल मॅच मध्ये करावा लागेल. जय गणेश धानसे टीमला गोलंदाज तयार, पुन्हा एकदा ब्रह्मराजे, वेगवान बॉल होता, लाईन पाहावी लागेल, लक्ष्टमच्या बाहेर बॉल होता, पंचांना लगेच दंडित घोषित केला. 80चा वाईट आव्हानंतर एक धाव सोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 25 या आकड्यावरती बॅटिंग करत असला जय गणेश धानसे संघ या षटकामध्ये 3 धक्के दिलात, कमालीची गोलंदाजी करत असताना थोडस प्रेशर टाकला ब्रह्मराजना अगेन्स्ट केलेला जय गणेश धानसे संघावरती. पुढचा बॉल लाऊड अपील झाली, इनफॅक्ट लाईन पाहिलं आणि त्याच्यानंतर यस पंचांचा निर्णय आला, लेग पास मध्ये ही सिंगल मिळेल, एका धाब्याला या बॉलवरती प्राधान्य दिला. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झाला आणि 2 पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तब्बल धावा खर्च केला 25 आणि जिथे विकेट गमावला. बॅटिंग करत असताना जय गणेश धानसे टीमला 26 धावा धाव पुस्तकावरती. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय भवानी ज्वेलर्सचे मालक आदरणीय सन्माननीय कुंदन सिंग यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचा धनादेश लाभलाय. तर कुंदन सिंग तुमचा मनापासून आम्ही आभारी आहोत. त्यानंतर पिसारे गावातील नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय आमचे सुनील दादा पाटील यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 4,000 रुपयाचा धनादेश लाभला. तर सुनील दादा पाटील आपलं मनापासून आम्ही आभारी आहोत. थँक्यू. सर्व दानशुदात्यांचा मनापासून आम्ही लाख आभार व्यक्त करतो. जाव्या मॅचच्या दिशेनं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 13च्या सरासरीनं धावा जमा केला. बॅटिंग करत असताना जय गणेश धानसे टीमला जिथे विकेट गमावलं 3 आणि फलकाबद्धी धावा आल्या 26. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाज आपण पाहिला तर किशोर पोर्जी त्यांना चांगलं स्टार्ट दिला, वैयक्तिक 23 धावांचं दमदार योगदान दिलं. त्याचे विकेट गेल्यानंतर थोडासा मोठ्या पटकांपासून वंचित ठेवला. सध्या गोलंदाजी करत असताना तलोच्या मजकूर टीमला तिसरा षटक, तिसरा ट्रम्प कार्ड चा वापर केलाय. ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोजा मजकूर टीमला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश सालुंके, हा तिसरा ट्रम्प कार्ड आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. चला टाइम आहे, वेळेनुसार खेळ करावा लागेल, लक्ष द्या संगम. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. जर अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च केला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त 1 प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ओहो, वेगवान बॉल होता, सर्ड मध्ये फेकण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाज प्रथमेश आणि इथे मात्र पहिलाच बॉल निर्धाव फेकला. 5-4 इथे आपण विचार केलेला किशोर पोर्जीचे विकेट गेले असता, त्याच्यानंतर एक सुद्धा मोठा फटका मारू दिला नाही. ब्रह्मराजाने चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 2 धाबा 3 धक्के त्या ओव्हर मध्ये आणि तिथूनच फ्रंट फुट वरती आला. गोलंदाजी करत असताना ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोचे मजकूर. फुल टॉस बॉल, 5 इनर एज लॉंग लेगला निघून चालला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत सेफ ऑफिस क्रीज वरती फलंदाज पोहोचले. या बॉल वरती सिंगल आली, एका धाबेला प्राधान्य दिलं आणि एका धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तिसरा षटक या पहिल्या ओव्हर मध्ये 23 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये ब्रह्मराजेनं कमालीची गोलंदाजी, भेदक मारा केला, जिथे अवघ्या धावा 2 खर्च केल्यानं 3 धक्के बॅटिंग करत असताना धानसे टीमला दिला. त्याच्यानंतर थोडासा संयम बाळगला मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना धानसे टीमला 5 सिंगल डबल महत्वाचे राहतील, कारण की विकेट गमवत आता विकेट वाचून मॅच मध्ये टार्गेट सेट करावा लागेल. जय गणेश धानसे टीमला समोर हनुमान पोर्जी, डावकाचा एक विस्फोटक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, प्रथमेश, पुढचा बॉल.
Oh, you miss. I will definitely hit. Furniture destroy. हा थक्का चौथा बॅटिंग करत असताना जय गणेश थानसे टीमला. खरं तर चांगली गोलंदाजी करतो. मागे 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मस्कर टीमला. तिथे प्रेशर टाकलं आता जय गणेश थानसे टीमवरती. फलकावरती धावा पहिल्या 27 पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 6 बॉलमध्ये 23 आल्या आणि त्याच्यानंतर मागील आपण विचार केला तर 9 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केला. गोलंदाजी करत असताना सध्या तलोजा मस्कर टीमने जिथे 4 धक्के कमालीची गोलंदाजी राहिल्या. कमालीचा कमबॅक केला मॅच मध्ये ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मस्कर टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय कैलास पोर्जी. एक अनुभवी खेळाडू, कित्येक वर्ष भरपूर चांगला क्रिकेट नक्कीच आपण कैलास पोर्जीचा पाहिला आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. अनुभव भरपूर. आता अनुभव पणाला लावा लागेल कारण की येणाऱ्या काही बॉलमध्ये चांगला खेळ करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करा त्याच्यामुळे शेवटपर्यंत खेळ साकारावा लागेल. परिचय देतोय पहिल्याच बॉल वरती हवाई फायर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. राधा दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिबार मानाचा मुजरा देऊया. भरपूर चांगली स्पर्धा, अगदी चांगलं संगीत डीजे जय यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. 6 धावाला 6 धाव्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला तब्बल 33 आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय गणेश थानसेर. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची नरज घेतली. क्षेत्रक्षपा एस्टेक्ष पंबलिंग झाला आणि जोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावला. संघ 34 आकड्यावरती. 5 षटक क्रमांक 3 मार्गस्थ. हा षटक देखील चांगला फेकतोय गोलंदाज प्रथमेश सालुंके जो 3रा ट्रम्प कार्ड आणि चांगली गोलंदाजी. 5 बॉलमध्ये 8 धावा आणि 1 धक्का दिला बॅटिंग करत असताना थानसे टीमला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज सुनील घरत हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. सुनील घरत प्रहार केलाय. अगदी स्ट्रेट डाईव्ह करत असताना ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला फेकून दिला. लॉक केलाय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. चला आपण पाणी घेऊन चला. 12th मॅन 12 प्रतिनिधी पाणी घेऊन जातील. 12 प्रतिनिधी. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आहे तर नक्कीच आपण पाहिलं तर मॅचचा आनंद घेत आहे. सर मुख्य मंचिकावरती आदरणीय सन्मान्य बाबूराव शेठ किनी साहेब मॅचचा आनंद घेतात. आमचे आकाश पाटील असतील, आमचे प्रीतम मुंबईकर असतील, आमचे नूतन राजे सचिन राजे पंकज मडवी, आमचे संदीपचे राजे असतील, विशाल पाटील विशाल राजे शुभम, आमचे लालू शेठ भोईर असतील, आमचे महेश पाटील, आमचे मधू केनी असतील, आमचे नक्कीच अविनाश मुंबईकर यांच्या माध्यमातून मंडळासाठी 1000 रुपयाचा आर्थिक धनादेश देखील लाभला. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभारी आहोत. आणि व्यासपीठ अगदी गजबजून गेलाय. मॅचचा आनंद घेतात आमचे जीवन असतील, भावेश असतील आणि नक्कीच आमचे सोनू असतील, आमचे रोहन राजे असतील, आमचे नक्कीच स्काय भोईर, रोहिदास पाटील, आमचे लेग कटर गोलंदाज आजच्या स्पर्धेचा आनंद घेतात. खरोखर त्यांची मिस आम्ही त्यांना करतो या टीममध्ये. आम्ही देखील याच टीमचा हिस्सा आहोत. हरकत नाही. इंटरव्ह्यू आम्ही घेणार आहोत. मॅच इम्पॉर्टंट आहे. खऱ्या अर्थानं आमचे जीवन असतील, आमचे आकाश असतील, आमचे भांजे अच्युत, नमन, वरुण, रोशन राजे सर्वांचं मनापासून आपण स्वागत व्यक्त करूया. जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. इथे जोडले जातील आमचे मंगेश. चला टॉससाठी पहिला सत्र कंप्लीट होण्या अगोदर आपल्याला इथे तुर्बे टीमचे संघनायक मोहन या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर मानकिवली टीमचे संघनायक टॉससाठी आपण लगेच तयार राहायचं आहे.
सेकंड स्पेल पहिलाच बॉल थोडंसं गुडनं स्पॉटवरला चेंडू टेक ऑफ केला, भरपूर चांगली उचली देखील होती आणि फलंदाजाला अगदी चकवा दिला जिथे पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज ब्रह्मराजेना. ब्रह्मराजा पहिला स्पेल दमदार राहिला जिथे मॅच मध्ये कमबॅक केला, थापेवरती अंकुश लावला जिथे डिस्ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये नक्कीच तलोजा मजकूर टीमने केला. सेकंड स्पेल घेऊन आला चौथा षटक फेकण्यासाठी ब्रह्मराजे. सेकंड बॉल समोर कैलास पोरजे हा फलंदाज एक अनुभवी खेळाडू, कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ पाहिला आणि त्याचा परिचय देखील दिला. आल्या प्रहार केला जिथे 6 धावेनं विकेट हॅट्रिकसाठी प्रसाद राजे यांच्याकडनं 2000 आणि विजयजी भोईर यांच्याकडनं 1500 म्हणजे तब्बल 3500 रुपयाचं पारितोषिक आहे ब्रह्मासाठी. ब्रह्मावरती भरपूर प्रेम आहे, ब्रह्मास्त्र आहेत ते बाबा. चांगली गोलंदाजी करत असताना अनेक सारे कॅश प्राइस आरवा पाठचा वापर केला, पटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न थ्रो अचूक होती, बॅकअप आलं आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 42-42 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना जय गणेश थानसर संघ 4 विकेट गमावला तरी देखील संघर्ष भरपूर चांगला करतोय. सध्या कैलास पोरजे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि टीमची जबाबदारी स्वीकारत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारत असताना ब्रह्मराजे तेवढीच चांगली गोलंदाजी आपण या मॅच मध्ये पाहतोय. ब्रह्मराजेची हा ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला फाईन रिझम मध्ये केला, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, हा चौकार. चौकाला 4 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 46-46 या आकड्यावरती. पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग करत असताना सध्या जय गणेश थानसर संघ पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या मागे 2 षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक केलं. ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर टीमना आणि त्याच्यानंतर ब्रह्मराजावरती आता प्रहार करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करत असताना फलंदाज कैलास पोरजी लो फुलटॉस बॉलर दिशा दिली, टिप मिडॉनला क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार देखील केला आणि 2 धाबा बघता कंप्लीट केला. 2 धाब्याला प्राधान्य संघ 48-48 या आकड्यावरती थोडंसं आक्रमण करत असताना मॅच मध्ये कैलास पोरजीचा विचार केला 6 बॉल मध्ये 15 धाब्यांची वैयक्तिक दमदार योगदान देत असताना सध्या नक्कीच जय गणेश थानसर टीमसाठी पुढचा बॉल गोलंदाज सह्या पुन्हा एकदा ब्रह्मराजे ज्याच्या नावावरती या मॅच मध्ये आपण पाहिलं 3 विकेट पहिल्या स्पेल मध्ये. प्रहार केला पाठच्या प्रॉपर रेडार मध्ये इनटू द स्लॉट फेकून दिला, आउट ऑफ द प्लॉट, हा टोकला षटकार. आक्रमण करत असताना मॅच मध्ये सध्या फलंदाज कैलास पोरजी वैयक्तिक 21 धावांचे योगदान दिला आणि संघ 50 धावा कंप्लीट करत असताना 54 या आकड्यावरती जय गणेश थानसर संघ. गोलंदाज या पुढचा बॉल ब्रह्मराजे पुन्हा एकदा हलक्यात पुश केला, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतो, क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, अंतिम बॉल वरती आलाय चौकार. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 58-58 या आकड्यावरती. कैलास पोरजी वैयक्तिक चांगला खेळ साकारतो, अनुभव आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना मॅच मध्ये जिथे संघ थोडासा
प्रेशर मध्ये होता, जिथे संघ थोडासा धाबेसाठी संघर्ष करत होता आणि अशा स्थितीमध्ये चांगला खेळ साकारला. वैयक्तिक 25 धाब्यांचे योगदान दिला. अद्यापिक 6 चेंडू असतील, स्लॉगरचं षटक असेल आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये किती धाबा जमा करेल बॅटिंग करत असताना जयगणे तांसर संघानं किती धाब्यांचं लक्ष हे सेट करे अगेन्स्ट केणाऱ्या ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर टीम समोर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चौथा ट्रम्प कार्ड, 5वा षटक फेकण्यासाठी गोलंदाज कुणाल पाटील याचा वापर केला. सध्या ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर टीमला समोर फलंदाज पाहिलं तर प्रत्येक डॉट बॉल साठी विजय शेठ भोईरपाडा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. विजय, जर आपण या ठिकाणी आले असेल तर मला विनंती करीन मुख्य मंचकावरती पहा. जबरदस्त खेळाडूंचा इथे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न विजय. थँक्यू. कुणाल पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसला, इलिमिनेशन, ताकद कमी, ऑफ साइडला पकडला झेल, संपला. फलंदाज सनील गरजचा केला 5वा धक्का. बॅटिंग करत असताना जय गणेश तांसर टीमला घेत असते आमचे काकाश्री आदरणीय सन्मान्य भजन सम्राट भगवानचे राजे मॅचचा आनंद घेत असतील. त्यानंतर आमचे गणाजी राजे मॅचचा आनंद घेत असतील. मास्टर ब्लास्टर आमचे सुनीलजी राजे मॅचचा आनंद घेत असतील. अनिल राजे असतील, मनोज राजे, श्रीकांत, गणेश जावई ज्या ठिकाणी जर आले असतील विनंती करीन मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 धक्के लागल्यात, 5 फलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. पलकावरती धाबा पाहिले 58. आता नवीन फलंदाज पारस पोरजी हा फलंदाज पाहता खरे तर कैलास पोरजांचे सुपुत्र आहेत आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये, त्यांचा देखील भरपूर चांगला खेळ राहिला. आता खरं तर मुलगा कशा रीतीने खेळ करेल हा याच्याकडे पूर्णपणे पाहणी केली जाते. 58 धाबा धाव पुस्तकावरती पहिलाच बॉलवरती सुयश मिला गोलंदाज कुणाल पाटीलला आणि समोर आता फलंदाज पारस पोरजी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, लावून द कार्पेट, फटका ऑन साइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. ही चांगली रणनीती. दुसऱ्या साईडनं आपण पाहिलं कैलास पोरजी चांगला खेळ साकारता आणि त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला फलंदाज पारस पोरजीनं, जिथे सिंगल मिळालं. बॅटिंग करत असताना जयगणे तांसर टीमला एका धाब्याने संघ पुढे सरसावलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 59. 59 आकड्यावरती बॅटिंग करत असताना धानसर संघ अद्यापिक 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर एक थाकड खेळाडू ज्यानं कित्येक वर्ष भरपूर चांगला खेळ साकारला आणि आपण विचार केला तर धानसर टेनिस क्रिकेटसाठी भरपूर चांगला खेळ आपण सातत्यानं कैलास पोरजीचा पहिला एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवपणा लावत असताना संघाला सावरला मॅच मध्ये. पुढचा बॉल कुणालवरती प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, पंतील दर्शक, चेंडू अवघ्याच्या बाहेर. 30 माइट हिट, पॉवरफुल हिट, ठोकला षटकार. खूप चांगले होते संगम राजेचा, अगदी गरुड झेप चेंडूवरती त्यांनी घेतली होती, परंतु चेंडूची लांबी जास्त होती. प्रयत्नांती परमेश्वर, परंतु प्रयत्न खूप चांगले, परंतु खूप चांगला खेळ. डान्सर टीम जय श्री गणेश्वर डान्सर टीमच्या माध्यमातून चांगला खेळ करत असताना या ठिकाणी संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत कैलास पोरजी, एक जबरदस्त अनुभवी खेळाडू. इन ऍक्शन मध्ये फलंदाज कैलास पोरजी. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय, समालोचन कक्षाला मानबंधना देत असताना पाक टू पाक हा दुसरा तडाखा दिला फलंदाज कैलास पोरजीना. आता मात्र कैलास संघाला सावरत असताना अप्रतिम खेळ, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकारांची इथे भाषा त्यांच्या माध्यमातून बोलली गेली जाते है. आघात हो चुका है, धमाका बाकी है, आज समंदर को भी पार करना है, उसी दिशा में कसी लेकर चलो जिस दिशा में कैलास पोरजी का तूफान खड़ा है. पाक कमालीचे फलंदाजी, अगदी अग्रेसर असे फलंदाजी करत असताना मॅच मध्ये फलंदाज कैलास पोरजी वैयक्तिक खेळ पाहिलं ना, 37 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारत असताना इन ऍक्शन मध्ये अटॅकिंग क्रिकेट स्लॉगरच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करत असताना मॅच मध्ये पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा हेलिकॉप्टर अटॅक केला, ऑनसाइडला केला, क्षेत्ररक्षक आहे संघ, थोडासा पम्पलिंग झाला आणि इथे मात्र तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं 2 धाबा कंप्लीट. काय एफर्ट, काय रन ऑफ आहे तुम्हाला पाहायला मिळतं. भरपूर चांगला खेळ सध्या कैलास पोरजांना पारस पोरजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना या बॉलवरती दाबाला 2 संघ जाऊन पोहोचला 73. 73 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय गणेश तांसर संघ अजून एक बॉल शिल्लक, अंतिम बॉलवरती
कोणती मोहर असेल फलंदाज कैलास पोर्जीच्या पाठमधून वैयक्तिक 39 धावांची उपयुक्त केली साकत असताना इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक फलंदाज कैलास पोर्जी बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला गोलंदाज कुणाल अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात पकडल्या जेल अंतिम बॉल वरती अखेरकार विकेट घेतली कुणाल पाटीलला फलंदाज कैलास पोर्जीचा 6वा धक्का पहिला इनिंग समाप्त झाल्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल धावा जमा केल्या त्या मात्र 73 रन सेकंद 17 मध्ये 74 धावांचा प्रवास आता सेकंद 17 मध्ये करावा लागेल ओम ठाकूर बाप्पा मोर्या तळोजा मस्को टीमला नक्कीच स्पोर्टजी साठी प्रेक्षक मायबाप जोरदार टाळ्या जबरदस्त खेळ संघासाठी खेळतात प्ले फॉर द टीम नॉट फॉर द सेल्फ टीम साठी खेळतायत त्यांच्यासाठी टाळी आता बनते मेरे दोस्त मानकुली टीमचे संघनायक आणि तुर्भे टीमचे संघनायक टॉस साठी आपण लगेच या आमची एवन जोडी कामेश पाटील आणि आमची अजयजी पाटील आमचे कमलाकर शेठ पाटील मुकुंदजी राजे यांना विनंती करूया आपण मुख्य मंचकावरती या बारक्या केनी तुमचं देखील विशेष आम्ही कौतुक करू कारण भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये सर्वांची राहिली श्री गणेश क्रिकेट क्लब तलोचा मजकूर आणि श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब पेठाली हरीश केनी असतील उमेश केनी असतील आमचे दिनू केनी असतील सूरज केनी आमचे केतरी केशवजी केनी यांनी संपूर्ण त्यांची टीम त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत चल टॉससाठी तुर्भे टीमचे संघनायक या मोहन आणि त्यानंतर मानकुली टीमचे संघनायक एकूण धावसंख्येचा विचार केला संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली 73 आणि 74 धावांचं लक्ष्य कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मॅचचा आनंद घेत असतील आमचे गोल्डन मॅन दोस्ती दुनियात एक राजा माणूस योगेश दादा घरत या ठिकाणी आले असतील दादांना विनंती करीन की मुख्य मंचकावरती या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमचे रवी पाटील आहेत तलोजा मजकूर त्या ठिकाणी मॅचचा आनंद रवी या आपण मुख्य मंचिकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे तलोजा मजकूरचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक मॅचचा आनंद घेत असतील त्यांना विनंती करीन मुख्य मंचकावरती या पेठाळीचे असतील भोईरपाड्याचे असतील या ठिकाणी जर आले असतील सर्व मान्यवरांना विनंती करीन की मुख्य मंचकावरती या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे टॉससाठी या ठिकाणी तुर्भे टीमचे आमचे बंधुतुल्य मित्र संकेत या ठिकाणी आहेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्यानंतर मानकोली टीमचे संघनायक आपण लगेच टॉससाठी या इनिंग ब्रेक्समध्ये आपण भजन सम्राट आदरणीय सन्माननीय भगवानजी राजे साहेबांचा मुख्य मंचकावरती आगमन होत असताना काकांना विनंती करीन की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम श्री छत्रपती ट्रॉफी 2025 कैलासवासी अक्षय बालाराम पाटील स्मृती त्यांच्या आठवणीला उजाला देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने कमलाकर शेठ पाटील यांच्या स्वप्नातून आणि मुकुंदजी राजे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटची भव्य दिव्य देदीप्यमान सोला आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय उसाडण्याचे आदरणीय देवदासजी म्हात्रे आणि त्यानंतर किशोरदादा म्हात्रे या ठिकाणी आले त्यांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नक्कीच पहिला चेंडू पडण्या अगोदर मानकुली टीम तुम्हाला इथे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागणार आहे अतिशय चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं भवानी ज्वेलर्स आमचे कुंदन सिंग यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 25,000 रुपयाचा धनादेश त्यांचे बॅनर्स त्यांचे डगआउट्स आपण या ठिकाणी पाहतोय आणि मयुरा ज्वेलर्स जेम्स बाई गुज्जर यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफ्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय आणि चतुर्थ आणि पंच असं एकूण 5 ट्रॉफ्यांवरती या दोन्ही ज्वेलर्स आमचे मालक आहेत भवानी ज्वेलर्सचे मालक आमचे कुंदन सिंग त्यानंतर मयुरा ज्वेलर्सचे मालक कुंदन सिंग नक्कीच जेम्स बाई गुज्जर आपला मनापासून आम्ही आभारी आहोत नक्कीच खऱ्या अर्थानं आज मेजबानी 3 दिवस निर्दोष केनी साहेब युवा शक्ती केंद्र प्रमुख आदरणीय सन्माननीय निर्दोष केनी साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कुशल नेतृत्व उत्तुंग नेतृत्व असणारे व्यक्तिमत्व निर्दोष केनी साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आता 3 सायकल इथे आल्यात लकी ड्रॉसाठी प्रेक्षक मायबाप निर्दोष केनी साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या
योगेश मडवी सर आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडा. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती समोरच्या दिशेने खेळतायत. फलंदाज त्या ठिकाणी होते राहुल आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं. एकूण या चेंडूवरती धावसंख्या मिळेल 1 एका धावेच्या बरोबरीनं. संघाची धावसंख्येचा गुण फलक या ठिकाणी आखत असताना संघाची धावसंख्या श्रीकृष्ण ओपन झालाय. ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मस्को टीमची धावसंख्या 10 फलकावरती 1. थँक्यू सो मच मंगेश. थँक्यू सो मच साईनाथ राजे. पुन्हा एकदा सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. नेक्स्ट मिळत मॅच आपण पाहिले तर नेक्स्ट मॅचमध्ये एका बाजूला संघ तुर्भे तर दुसऱ्या बाजूला मानकिवली संघ आहे. मानकिवली संघ या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीये. 2 धावेची पेनल्टी कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय त्यामुळे सेकंड सत्राला सुरुवात झाली. त्या संघाला 2 धावेची पेनल्टी आता डिक्लेअर झाली आहे. $74 74 धावेचं मोठं आव्हान मैदानावरती टीम तळोजा मस्कूर संघाच्या समोर उभं केलंय. खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली टीम दानसरला. काल CSK संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. तो सुपर 5 मध्ये गेला. पहिल्या दिवशी खोनी बी संघ सुपर 5 मध्ये गेलाय. चांगला चेंडू इथे पडल्यानंतर अगदी हलक्या हाताने क्लिक केला चेंडू फील्ड होणार तोपर्यंत इथे एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 2 या धावसंख्येवरती. टार्गेट मोठं आहे 74 धावेचं भलं मोठं आव्हान. मात्र सिंगल डबलनं सामना जिंकणं कठीण होईल कारण जिंकण्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. प्रवीण शेट्टी साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि कोणताही खेळाडू असो 50 धावा जर या 3 दिवसामध्ये कोणताही खेळाडू मानेल आदरणीय सन्माननीय विलासदादा करत यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. इट्स ओव्हर टू योगेश मडवी सर. क्या बात आहे. आज तिसरी रात्र डे नाईट फॉर्मॅट आणि साई उद्या परवा बक्षिसांची खैरात करत खेळाडूंनाच नव्हे तर आमच्या प्रेक्षकांना देखील बघा सन्माननीय निर्दोषजी केणी साहेबांच्या वतीनं आज एका भाग्यवान विजेत्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल दिली जाणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या चिठ्ठ्या लकी ड्रॉच्या फाडून नक्कीच लकी ड्रॉ मध्ये सामील व्हायचंय. सगळ्यांना आपण विनंती करूया. दमदार मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये दानसर विरुद्ध तोज मजकूर पाहायला मिळते. नेक्स्ट लढत टीम तुर्भे विरुद्ध तुम्हाला मानकिवली पाहायला मिळेल. मानकिवली संघ लेट झालाय कारण इनिंग ब्रेक मध्ये नाहीयेत त्यामुळे त्या संघाला 2 धावेची पेनल्टी या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. बघा एकूण धावसंख्या आपण पाहिली 4-5 चेंडू मध्ये अगदी शांत क्रिकेट. जसं संध्याकाळचं क्लायमेट बघा किती सुंदर आणि शांत आहे त्या प्रकारे टीम तळोजा मजकूरचे शांत स्कोर. परंतु इकडे शांत बसणार नाहीये. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. डीजे मास्टर अगदी साईबाबाची धून वाजवतात. डीजे मास्टर तुमचं विशेष कौतुक करेन. आयोजकांनी जे धून तुमच्या समोर दिले ते धूनचे गाणे वाजवा कारण 9 नंतर गाण्यावरती थोडा प्रतिबंध लागला जातोय. तर विनंती करेन मानकिवली टीमचे संगणक आणि तुर्भे टीमचे संगणक या ठिकाणी आलेले आहेत. तर मानकिवली टीमचे संगणकाला विनंती करेन आपण टॉससाठी यावं आणि निर्दोष केणी यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सातत्याने आम्ही त्यांचा उल्लेख करणार आहोत. प्रेक्षकांसाठी 3 दिवस नक्कीच लकी ड्रॉसाठी एक सायकल आहे आणि त्या सायकली आपण नक्कीच प्राप्ती लाईव्ह जरा आपण कॅमेरा या ठिकाणी बोलवा करत ना त्या सायकल या ठिकाणी आल्या तर नक्कीच आम्ही निर्दोष केणी साहेबांचा विशेष युवा शक्ती केंद्र प्रमुख भारतीय जनता पार्टी निर्दोष केणी साहेबांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. नक्कीच युवा शक्ती केंद्र भारतीय जनता पार्टी अध्यक्ष त्यानंतर तळोजा खारघर शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय निर्दोषजी केणी साहेबांच्या वतीनं प्रेक्षकांना कमाल खरं तर या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून एक सायकल आहे. आज पण एक सायकल मिळेल उद्या एक सायकल आणि परवा एक सायकल प्रेक्षकांसाठी असेल. अशा 3 सायकल तुम्ही व्यासपीठा समोर पाहता. एकूण 6 सायकल्स आहेत. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी सायकल आहे. त्यानंतर आता प्रेक्षकांसाठी देखील रोज रात्री 11 वाजता ठीक लकी ड्रॉ केला जाणार आणि त्या ड्रॉच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना दिली जाणार एक सायकल. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती बारक्या पोरची ट्रॅपिंग क्रिकेट सिंगल डबल न सामना जिंकता येणार नाहीये. सामना जिंकण्यासाठी भरपूर मोठं लक्ष आहे.
मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. मनामध्ये ताकद जिद्द ठेवावी लागेल. खरं तर या सामन्याला जिंकण्यासाठी ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोचे मजकूर. जय गणेश दानसर बनाम ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोचे मजकूर. ही लढत मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिली लढत आहे. क्लिंग बोल्ड यू मिस आय डेफिनेटली हिट हे सांगतोय बारक्या पोरजी. खेळाडूनं बॉल सोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर काय घडलं की लेग स्टंप उकाडली गेली आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये टीमला धक्का. कसं असं याचं उत्तम उदाहरण आमचे गणेश डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमचे मधु केणी यांची देखील विशेष मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. चला मानकोली टीम वारंवार आम्ही पुकार देत असताना तुम्ही नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा. तुर्बे टीमचे संगणक या ठिकाणी आले आहेत. कुणालला मात्र इथे इतिहास रचावा लागेल. जे षटकार 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकले होते नाईट स्पर्धेमध्ये तलोजाच्या, तोच इतिहास इथे रचावा लागेल कुणालला. नाही, कुणालमध्ये ताकद आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य अनेक गुण खेळाडूमध्ये आहेत. परंतु आज संकटात सापडलाय संघ, त्यामुळे या संकटातनं तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर चांगली बॅटिंग इथं मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. समोर ऑफ साईडला स्क्रीनच्या समोर अगदी एक रन्स त्या ठिकाणी प्राप्त केली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 12. आज तळोजा मजकूर संघाला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांतर तलोजा गावातील मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आपण छत्रपती ट्रॉफीचं आयोजन पाहतोय. सुंदर पर्व आमचे बनजोडे करत तर कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आहे. शॉर्ट लेगला थोडेसे फिल्डिंग मिस पाहायला मिळाली. जोपर्यंत फिल्डिंग चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 13. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय, परंतु ओम ठाकूर बाप्पा मोरिया संघाला सिंगल डबल नव्हे तर चौकार षटकार मारले तरच विजय मिळेल. त्यामुळे संघर्ष करावा लागेल. बॅट्समन तुम्ही पाहता संगम राजा आणि कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये. कुणालकडे क्षमता भरपूर आहे, परंतु आज ती क्षमता आणि ती जिद्द सादर करावी लागेल. मिड विकेटला बॉल हातातनं निसटलाय, बॅलन्स बिघडला. खरं तर शतकषकाचा सुरुवातीला त्याच्या पावलांचा जो बॅलन्स होता तो चुकला आणि त्यानंतर त्याच्या हातातनं बॉल निसटला. बघा स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. थोडेसे डगमगले सुरुवातीला हा खेळाडू कैलास पोर्जीचा, त्याचा सुपुत्र खरं तर पारस पोर्जी बाउंड्री लाईन मध्ये पाहायला मिळाला. चूक झाली त्याच्याकडून, फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. बघा इजा झाली असेल तर त्याला समोर ठेवलाय. रणसंख्या आपण पाहिली तर दाबा फळक्यामध्ये 14 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ असताना तर शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरमध्ये बारक्याचं षटक देखील चांगलं राहिलंय. 4 धाबा 1 गडी बाद त्याने केलाय. 5 चेंडू त्यानं फेकलेत. बाबत सरकेच्या सेकंड ओव्हरमध्ये टार्गेट भरपूर मोठं आहे, कारण इथनं अद्याप आपण पाहिलं 60 धाबेची आवश्यकता. टॅप करायचं होतं. एक सिंगल मिळाले. सिंगलने धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण आपण पाहतोय 15 धाबा. आयोजक आमचे पॉवरफुल कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील. होऊ दे ट्रॉफी सक्सेसफुल, मुकुंद राजेंचा एकच रूल, मुकुंद राजेंचा एकच रूल, मुकुंद राजेंचा. धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं हा टायटल सॉन्ग होता. आमची A1 जोडी या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्माननीय SK एंटरप्राइजेसचे ऑनर कमलाकर शेठ पाटील आणि आमचे मुकुंदजी राजे यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रिकेटचा भव्य दिव्य देहदीप्यमान तारांगण आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. शेवटची पुकार टीम मानकवली संघाला विनंती करतोय की टॉससाठी आपण यावं. फर्स्ट एडचा बॉक्स आपण घेऊन चला. इजा होत आहेत खेळाडूला.
भरपूर मोठा लक्ष आहे. आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यान अद्याप देखील 3 षटकांचा विचार केला तर भरपूर मोठी धावसंख्या तुम्हाला इथे उभार करायची आणि समोर फलंदाज संगम राजेसारखा मोठा ब्रँड ॲम्बेसिडर जो तालणार आहे, जो संकट मोचक आहे, तोच या ठिकाणी मात्र संघाला सिद्ध करायला. आज त्यांच्या अंगावरती ज्या जर्सी आहेत त्यांच्या जर्सीमध्ये येणारा घाम आणि घामाला सुटणारा वास हा तलोजा मजकूरचा आहे आणि तलोजा मजकूरच्या गावासाठी तुम्ही खेळताय याचा विचार करून तुम्हाला 18 चेंडूमध्ये आता इतिहास रचायचा आहे. अभी नहीं तो कभी नहीं, कर दिखाओ को जैसा की दुनिया करना चाहिए आप जैसा. स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. संगममध्ये ती क्षमता आहे, कुणाल पाटीलमध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता इथे पणाला लावी लागेल. आणि इथेच नक्कीच पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय टॉससाठी इथे आम्ही विनंती करू. नक्कीच मानकुली टीमचे संघनायक मॅचचा आनंद घेतात. आमचे टॅटू मास्टर सागरजी पाटील, संतोषजी पाटील मॅचचा आनंद घेतात. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅच भरपूर रंगात आहे, रंगात आली आहे मॅच. 18 चेंडू अद्याप देखील भरपूर मोठा समीकरण इथे पूर्ण करायचं आहे. चला स्पीडअप करायचं आपण, वेळ घेऊ नका कारण या मॅचला ऑलरेडी आता भरपूर वेळ झालाय. आज ॲडजस्टमेंट झाली खरे तर टीम पिसारवेच्या जागी वाईल्ड कार्ड एंट्रीनं मैदानाच्या आतमध्ये दानसर संघ आला. खरं तर त्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहतोय की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 15 धावा लागलेत. 59 धावेची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. येणार सामन्यामध्ये संगम राजेला आक्रमक खेळ करावा लागेल. 15 धावा झाल्यात. 74 धावेचं टार्गेट होतं. 59 धावेची आवश्यकता असेल. येणारे 18 चेंडू. प्रेक्षकांचं स्वागत आहे मैदानाच्या चौपे. तुम्ही प्रेक्षक पाहतायत. पहिला चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर. पंचण्यामध्ये वाईट घोषित केला. बंत धावसंख्या वाढतीये. टीम टोटल सध्या धावपडकावरती 16 लागली आहे. एकूण स्कोर 16 धावा. दमदार मॅच. बापा मोर्या, ओम ठाकूर, बापा मोर्या, तोज मजकूर बनाम जय गणेश्वर दानसर. चांगला चेंडू समोर खेळतात. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चेंडूला उडवलाय. एक सिंगल मिळाली डबलसाठी. दोन्ही फलंदाज आता एकाला माघारी परतावं लागेल. बाद कोण असेल आणि पंचांचा डिसिजन देखील आलाय. कदाचित नो बॉल आहे. फलंदाज धावचित झालेत. चेक करूया आपण. येस, पंच सांगतायत बॅट्समन कोणता आउट आहे. पंच येस, सचिनजी कडू या ठिकाणी आलेत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण आखाती देशामध्ये थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. जितू दादा गोंधळे याला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. परंतु योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. येस, सचिनजीकडून योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. टार्गेट भरपूर मोठा आहे. 15 नक्कीच आपण पाहिलं तर 74 धावांचं लक्ष आहे. योगेश मडवी सर सातत्याने 5 दिवस त्यांचं समालोचन आपण ऐकणार आहात. आज कॉमबॉक्समध्ये आमचे मंगेश पाटील मॅन फ्रॉम शिरवली. आज त्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये त्यांचा आपण ऐकणार आहोत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक आम्ही स्वागत व्यक्त करू. आणि नक्कीच डिसिजन पेंडिंगमध्ये. क्रॉसिंग झाली नाहीये. कदाचित संगम राजेला मैदान सोडावं लागेल. मोठी विकेट मैदानावरती. सागर साईराजे आपण पाहिलं की बघा क्रॉसिंग नव्हती. हे चित्र पाहायला मिळालं स्क्रीनवरती. दमदार लढत. नक्कीच आमच्या आदरणीय सन्माननीय शिवव्याख्यात्याने शिवप्रेमी आदरणीय सन्माननीय गुरुनाथ शेठ मुंबईकर यांच्या माध्यमातून एक जबरदस्त शिबिर आपण पाहतोय. संकल्प हर हर घर जिजाऊ हा त्यांचा संकल्प आपण पाहतोय. रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 9 ते 12. प्रशिक्षक असतील आदरणीय सन्माननीय माननीय श्री विजयजी वेद पाठक, कोकण प्रांत प्रचार प्रसार प्रमुख माननीय प्रसन्नजी गोडसे, पनवेल प्रखंड कार्यवाहक यांच्या माध्यमातून एक भरपूर मोठी शिबिर आपण या ठिकाणी वक्ता प्रशिक्षण शिबिर. संकल्प हर हर घर जिजाऊ. इट्स ओ टू योगेश मडवी सर. संगम राजेचे विकेट तोज मजकूर संघाला भरपूर खोळामध्ये घेऊन जाऊ शकते कारण ताकदवर खेळाडू. चांगला चेंडू परेडचा होता परंतु त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. टीमची टोटल पुढे चालली. सिंगल डबल आता सामना जिंकणं कठीण होणार.
एकूण धावसंख्या पाहिली तर धावपळकापती 19 धावा लागलेत, 2 गडी बाद झालेत आणि इकडे धावांची गरज आहे. 55 परंतु इथे प्रहार केलाय यावेळेस ऑफ साइडला लॉंग ऑफ सीमारेखा बाद षटकार. गाजताई पनवेल शहरात क्या बात आहे, काय सुंदर संगीत आहे. दोस्ती दुनियेतला राजा माणूस मित्रो, शांत आणि संयमी माणूस. नक्कीच तुम्ही पाहाल नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतो. किती मोठं संकट असू द्या दादांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळेल. संकटांना घाबरणारे कमलाकर पाटील कुठे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बाप्पा मोरया तलोजा मजकूर संघ जर ही मॅच जिंकली तर आमचे संदीपजी राजे, त्यानंतर आमचे मुकुंद राजे, प्रसाद राजे यांच्याकडनं तुम्हाला गोवा ट्रिप फिक्स. लक्ष भरपूर दूर आहे साईराजे, परंतु प्रयत्न सुरू आहेत टीम तलोजे मजकूरचे. कारण मुश्किले सदा रहती नाही, तू जरा कोशिश तो कर. मैदानावरती प्रयत्न करतायत तलोजा मजकूर संघाचे खेळाडू. खरं तर तुम्ही पाहतायत ऋषीच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. एक विस्फोटक काढू मधल्या फलीतील दमदार काढू आपण पाहिला. समीकरण 15 चेंडू आता 45 धाबेची गरज आहे. क्रिकेटमध्ये 10 चेंडूमध्ये 50 पहिल्यात, 6 चेंडूमध्ये 36 पहिल्यात. काल 12 चेंडूमध्ये सिद्धी करवेच्या अक्षय पाटीलनं 51 धाबा टोकल्या होत्या. 12 चेंडूमध्ये 51 बनवू शकतात, तर 15 मध्ये 45 ही बनवू शकतात मैदानावरती. प्रयत्न चांगले होते. इकडे काय घडले दुसऱ्या धाब्यासाठी कॉल मागात पडू शकतोय का. यस, पडलाय. अजून एक धक्का मैदानावरती टीम तलोजा मजकूरला. कमलाकर पाटील दादा यो भारी समाज सेवक हाय. कमलाकर पाटील दादा यो भारी समाज. यस, नक्कीच. कमलाकर शेठ पाटील म्हणजे समाजसेवक, कमलाकर शेठ पाटील म्हणजे दोस्ती दुनियेतला राजा माणूस, आणि कमलाकर शेठ म्हणजे प्रत्येकाच्या कठीण परिस्थितीत त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहणारं व्यक्तिमत्व आहे. आणि नक्कीच शांत आणि संयमी माणूस. सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये. कमलाकर शेठ पाटील यांच्या खरं तर गुणगान गाणारं संगीत आहे, का गाऊ नये. कारण खरं तर दादा नेहमी गरिबांच्या पाठीशी उभे असतात. गरिबांचा कैवारी. खरं तर दोस्ती दुनियेतला राजा माणूस कमलाकर शेठ पाटील यांचं संगीत आपण ऐकलंय. जोरदार अपील. पंचांचा इशारा, वाईट बॉल चालाय. अतिरिक्त रन्स लढेकीने बाडेल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय ब्रह्मा राजे. ब्रह्मा राजेला आता काहीतरी या ठिकाणी करावं लागेल, कारण ब्रह्मा राजे ज्यानं गोलंदाजी भरपूर चांगली केली. या 2 षटकामध्ये त्याने सुंदर गोलंदाजी, 2 स्पेल त्यांना फेकले होते. 20 धाबा. सुरुवातीचं पहिलं स्पेल किती सुंदर होतं त्याचं, 2 धाबा आणि 3 गडी बाद. तिथे खरं तर कमबॅक झालं टीम तलोजेचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 23 धाबा मयूर राजेच्या ओव्हरमध्ये आल्या. मात्र त्यानंतर कमबॅक झालं. त्यानंतर पुन्हा 14 धाबा आल्या. त्यानंतर ब्रह्मा राजेवरती आक्रमण केलं, परंतु ब्रह्मराजेने चांगले षटक फेकलं. 2 षटक, 20 धाबा, 3 विकेट. त्यालाच आता काहीतरी करावं लागेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. समोर खेळतात हलक्यात फक्त क्लिक केलं, सिंगल येणार. सिंगलनं काही फरक पडत नाहीये. जय गणेश व दानसर संघाला. आणि इकडे धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. स्कोर बोलती 32, 3 गडी बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू 43 धावेची गरज. ठीक. तर मानकवली टीमचे संघनायक विनंती करतोय, शेवटची पुकार
तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी अगोदरच आम्ही या ठिकाणी डिक्लेअर केली. आता चेंडूंची पॅनल्टी तुम्हाला मात्र या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. तर कृपया करून आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. कारण अद्याप देखील आपण पाहिलं काल 11 वाजता मॅचेस संपन्न झाल्या आणि संपूर्ण आयोजन अगदी थाटामाटात आपण या ठिकाणी पाहिलं. आज देखील तसंच व्हावं असं आमचे कमलाकर पाटील आणि मुकुंदजी राजे यांचं स्वप्न आहे. परंतु आज संघ या ठिकाणी वेळेवर उपस्थित होत नाही. तर विनंती करीन मानकोली टीमचे संघनायक पुन्हा एकदा शेवटची पुकार आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. निर्दोष शेटकेनी साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने युवा शक्ती केंद्र अध्यक्ष आदरणीय सन्मान्य निर्दोष शेटकेनी साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी इथे लकी ड्रॉसाठी 3 दिवस 3 सायकल आहेत. तर नक्कीच ज्या रसिकांना नक्कीच लकी ड्रॉमध्ये आपण लगेच नाव नोंदणी आपण लगेच 6 वाजता ते नाव नोंदणी आपण लगेच चालू करणार आहोत. हरकत नाही. 3 सायकलवरती आमचे 3 प्लेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. आपले नावं आणि आपली चिठ्ठी आपल्या समोर ठेवावी. इट्स ओ टू योगेश मडवी सर. चला मानकोली टीमचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. मानकोली टीमचे संघनायक विनंती करतोय पुन्हा एकदा. 12 चेंडू आता गरज आहे 42 धावेची. मैदानाच्या आतमध्ये टीम तलोज मजकूर संघाला करंडा. एकीकडे आपण पाहतो जय गणेश व दानसर संघ काल खरं तर त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि नक्कीच चांगला खेळ त्यानं पहिल्या मॅच मध्ये केलाय. आता सामन्यामध्ये 11 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी इथनं गरज आहे 41 धावेची. बघा मानकेली संघ वेळ घेतला तर आता तुम्हाला पेनल्टी भरपूर मोठी लागेल. त्यामुळे टॉस साठी ते येणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेचा नियम आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जातंय आणि जर सामना संपला तर भरपूर मोठी पेनल्टी लागेल. कॅप्टन आलेत दोन्ही संघाचे. आपण षटक संपल्यानंतर नक्कीच या ठिकाणी टॉस करणार आहोत. बिग फाईट लढत होणार जी सेकंड होणार मानकिवली विरुद्ध टीम तुर्भे यांच्यामध्ये. दोन्ही संघ आपण पाहतोय दमदार आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाणार. खरं तर या मॅच आपण पाहिलं तर आतापर्यंत 35 धावा लागलेत. गरज येत नाही 39 धावेची. 10 चेंडू आणि 39 धावा. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारबा बदलता है, जज्बारे को जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है आणि वेळ बदलावी लागेल. अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल तरच सामना तलोजा मजकूर संघ जिंकेल आणि टोकलाय चौकार. करून घेऊ आपण लगेच. मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला संकेत अगदी वेळेवरती उपस्थित मानकवली संघ तुम्ही उशीर आल्यात. तुम्हाला 2 धावा नाही तर पेनल्टीला सामोरे जावे लागणार आहेत. कारण इनिंग ब्रेकमध्ये आमचे भजन सम्राट आदरणीय सन्मान्य भगवानजी राजे साहेबांच्या पवित्र शुभ असते आपण नाणेफेकी या ठिकाणी करणार. क्रिकेट खेळ असतो स्फूर्तीचा जरी वेगळे असल्या वाटा. म्हणून या दोन्ही बलाट या संघामध्ये करूया. 39 धावा झालेत. 39 धावा. 35 धावेची गरज आहे. यस आपण नाणेफेकी करू. यस कंटिन्यू कॉम्बॉक्स योगेश मोडी सर. टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा परंतु इकडे 35 धावेची गरज आहे. बॉल चांगला पडल्यानंतर मात्र ऑफस्टंपच्या बाहेर पंचडी बाईट घोषित केलाय. दोन्ही कॅप्टन आलेत. एक बदलापूर परिसरातनं करबई जबरदस्त जोवेली परिसरातला संघ आहे अर्थात श्री गणेश मानकिवली आणि त्याला फाईट करेल तुर्बे संघ. दोन धावांची पेनल्टी आहे योगेश मडवीसर मानकोली टीमला. ही त्यांनी मान्य केलेली आहे. आणि नाणेफेकी आम्ही करतोय आमचे भजन सम्राट भगवानजी राजे साहेबांच्या शुभ असते. मॅच इथे चालू आहे. खाली टाकाव काका हरकत नाही आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे संगीत सम्राट. आणि नाणेफेकी तुर्बे टीमने फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. मानकोली टीमला इथे
जिंकण्यासाठी टार्गेट मोठे परंतु बॅटची एज विकेट मैदानाच्या आतमध्ये टॉस बॉक्स मध्ये टॉस केले होते सैनाथ राजे त्या ठिकाणी आहेत चला परत एकदा टॉस करणार आहोत हरकत नाही बाबा तुम्ही खाली करा टॉस हेड फक्त निर्णय सांगा मानकुली टीम 2 धावांची पेनल्टी आहे तुम्हाला उशीर आल्याबद्दल फक्त निर्णय बॅटिंग घेऊ आम्ही आणि फलंदाजी 5 षटकांची मॅच आहे फलंदाजी करण्याचा निर्णय मॅच इम्पॉर्टंट आहे आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये योगेश मंडवी सर इथे जोडले जातील 7 चेंडू 28 धावेची गरज आहे साईराजे सामना अद्याप संपला नाही कारण ओम ठाकूर बाप्पा मोर्या तोळजा मजकूर संघ हा ग्राउंड सहजासहजी सोडणार नाहीये कारण त्यांचा स्वतःचा होम ग्राउंड आहे चला व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय भजन सम्राट आमचे काकाश्री भगवानजी राजे यांचं मुख्य मंचकावरती शुभ सन्मान एक चेंडू उद्या कारण बघा इनिंग ब्रेक मध्ये एक चेंडू उद्या शेवटचा अंतिम चेंडू इथे 7 चेंडू आता गरज 28 धावेची बॉल चांगलाय पाठवलाय ऑन साइडला लॉन्ग ऑन सीमा रेखा बाहेर शाम अभी जिंदा है सूप अभी जिंदा है दिल ये कहता है मुकाबला अभी भी जिंदा है अंतिम षटक आता गरज आहे 22 धावेची प्रयत्न करतोय राज स्वतःला राजेशाही व्यक्तिमत्व आणि राजेशाही सारखी फलंदाजी इथे करत असताना आणि काकांचा मुख्य मंचकावरती आम्ही करतोय शुभ सन्मान शांत हूँ समुंदर जैसा सुनामी मेरा गुस्सा है इस बल्लेबाज के ऊपर पूरी तलोजा मजकूर फिदा है चांगली फलंदाजी इथे करत असताना राजच्या बॅट्समधून आलेला हा नटखट षटकार षटकार टोकलाय मी सांगितलं की मॅच अद्याप जिवंत आहे कारण येणारे षटक 6 चेंडू आणि 52 धाबा झाल्या स्कोर बोर्ड 74 धाबेचं टार्गेट 22 धाबेची आवश्यकता येणारे अंतिम 6 चेंडू चला टीम डांसर वेळ घेऊ नका पकड़ कितनी भी कस लो ये फिसलता जरूर है ये वक्त है जनाब बदलता जरूर है वेल बदलली है मैदानाच्या आतमध्ये ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर संघाच्या काढून आल्या आल्या राजनं राज केलाय त्यानं षटकार टोकत सामन्यामध्ये जिवंतपणा आणलाय सामना कोण जिंकेल हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे जो सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही मैदानावरती पाहिलाय नेहमीच या क्रिकेटच्या खेळानं कित्येकांना हसवताना मी पाहिलंय तो क्रिकेटमध्ये कित्येकांना रडवताना पाहिलंय कित्येक जण विजयाचा आनंद साजरा करतात परंतु काही जण पराभवाचं दुःख लपवतात मैदानावरती येणारे 6 चेंडू आता 22 धावेची गरज आहे लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती संघर्ष करावा लगेल कारण बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता आणि देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागतात त्यामुळे ही लढत चांगली होणार हा सामना चांगला होणार परंतु डान्सर संघ तुम्ही वेळ घेतायत वेळ कोणासाठी थांबत नाही तर वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागतंय 6 चेंडू 22 क्लीन बोल्ड यू मिस आय डेफिनेटली हिट पहिला चेंडू वार केलाय डान्सर संघाच्या गोलंदाजानं विकेट प्राप्त करतोय राजे मॅचचा आनंद घेतात सुनील दादा आपण मुख्य मंचकावरती या आपलं हार्दिक स्वागत आहे तलोजा मजकूरचे ज्येष्ठ नागरिक असतील पेठालीचे असतील भुईरपाड्यातील असतील वरिष्ठ मान्यवर सर्वांना विनंती करील मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे पहिला वार डान्सर संघाच्या बाजूने आलाय 6 चेंडू 22 समीकरण होतं आता 5 चेंडू मध्ये 22 धावेची गरज आहे काल काय चांगले सामने पाहायला मिळाले कधी गोलंदाजांची दादागिरी तर कधी फलंदाजांची दादागिरी राहिली कालच्या मॅच मध्ये आपण पहिल्याच मॅच मध्ये 95 धावा सीएसके संघानं टोकल्या होत्या वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि सीएसके संघ पोहोचला सुपर 5 मध्ये पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी 95 धावा ठोकल्या सर्वाधिक अक्षय पाटीलनं स्वतःच्या खात्यामध्ये 75 धावा केल्या
आणि तो संघ सुपर 5 मध्ये दाखल झालाय. आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली जय गणेश डान्सर संघाला. बॉल चांगला होता, संधी दिली, परंतु संधी प्रत्येक वेळी वारंवार नसते. संधी जेव्हा येते तेव्हा त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. परंतु इकडे डॉट चेंडू आला आणि आता सामना मजबूत झालाय जय गणेश डान्सर संघाच्या बाजूनं. का 3 चेंडू 3 षटकार मारूनही सामना जिंकता येणार नाहीये. चांगला चेंडू ऑन साइडला फ्लिक केला. चेंडू फिल्डर आहेत त्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडू डीप मिड विकेटला फील्ड केला जाईल तोपर्यंत रन्स मिळाली. एक सामन्यामध्ये औपचारिकता करून सामना जय गणेश डान्सर संघानं आपल्या बाजूने झुकवलाय. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. 73 धाबा त्याने ठोकल्या आणि काय सुंदर खेळ त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टीम तलोजा मजकूर संघ आता फक्त औपचारिकता राहिली आहे कारण सामना जय गणेश्वर डान्सर संघाच्या बाजूने आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झाले. आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र शासन विशेष कार्यकारी अधिकारी SCO आमचे बंधू नक्कीच दत्तात्रय राजे साहेबांचा या ठिकाणी आगमन झालाय. दादांना विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दत्ताराजे. बॉलला पाठवलाय ऑन साइडला सीमारेषा बाहेर षटकार. परंतु आता षटकाराला साईराजे महत्व नाही. तर आम्ही नेहमी सांगतो ना की भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत आणि तसेच सामना गमावल्यानंतर मारलेले चौकार षटकार याला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. फक्त औपचारिकता एक शेवटचा बॉल. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर मागच्या ओव्हरमध्ये जशा प्रकारे आपण पाहिलं की षटकार आला होता तिसऱ्या ओव्हरच्या अंतिम बॉलला आणि त्यानंतर मात्र सुंदर खेळ. पुन्हा एकदा ठोकलाय षटकार. परंतु सामना ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर संघाला गमवावा लागलाय. हार्डलक टीम. चला दोन्ही संघ सेकंड करा. आपण सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर व्हा. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री गणेश्वर डान्सर संघ. श्री गणेश्वर डान्सर संघाने या ठिकाणी दणदणीत विजय प्रस्थापित केला. आज देखील डान्सर गावामध्ये जितू दादा पोरजी, त्यानंतर आमचे तुषार असतील, आमचे डोनाल्ड पोरजी यांच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा त्या ठिकाणी आज स्पर्धेचा आमदार ट्रॉफीचा